आज लातूर या ठिकाणी आम्ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे। यामध्ये आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे आणि निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। आणि ज्या प्रमाणे आम्ही या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक लढवून या लातूर जिल्ह्यामध्ये क्रमांक 1 चा पक्ष 53+1 जागा आम्ही या ठिकाणी क्रमांक 1 चा पक्ष झालेला आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या जे आग्रहाचे स्थान शहरातले प्रमुख मूलभूत गरजा आहे त्या लक्षात ठेवून नेहमी या ठिकाणी त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे। त्याचंच प्रत्यय म्हणून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1 चा पक्ष झालेला आहे। त्याचबरोबर आता ज्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवड झाली नियुक्ती झाली त्यानंतर हा आकडा साधारण 60च्या जवळपास गेलेला आहे। आणि निश्चितपणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुद्धा निश्चितपणे आम्ही या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढणार आहोत। आणि याबाबत जे काही पुढील दिशा असेल निश्चितपणे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकारी सोबत चर्चा करून ठरवणार आहोत। उद्या महानगरपालिकेचं मतदान होणार आहे। आणि किती जागा तुम्ही शहरामध्ये लढल्या आहेत आणि कसा प्रतिसाद तुम्हाला जनतेचा भेटला? आम्ही 59 जागा आणि त्याचबरोबर इतर काही ठिकाणी आम्ही पुरस्कृत सुद्धा आम्ही उमेदवार दिले होते। आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की लातूर मनपा ही आमच्याशिवाय शक्य नाही। आज जी परिस्थिती आम्ही सर्व भागात फिरल्यानंतर लक्षात येत आहे की राष्ट्रवादी शिवाय ही मनपा या ठिकाणी पूर्ण होणार नाही। निश्चितपणे या बाबतीत आमचे नेते या ठिकाणी योग्य ती भूमिका ठरवतील। आज आम्ही कार्यकर्त्यांसोबत प्राथमिक चर्चा करत आहोत। त्यानंतर आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये प्रमुख नेते मंडळी सोबत चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। हो, ते पण मी पण ऐकलेलं आहे ते, परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये मी आपल्याला सांगतो की आमच्या 2012ला सुद्धा त्यावेळेस त्या काळी 13+1 जागा होत्या। आणि आज आम्ही या शहरामध्ये निर्णायक अवस्थेमध्ये आहोत। आमच्याशिवाय मनपा या ठिकाणी शक्य होणार नाही आणि आमच्याशिवाय पूर्ण होणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो। मी शांत आणि संयमाची भूमिका घेत आम्ही या ठिकाणी त्याला कसलाच उत्तर दिलेलं नाही आणि औषधाच्या जनतेला किंवा हे पसंती पडलेलं नाही किंवा औषधाची संस्कृती राहिलेली नाही। माझी ही 6वी निवडणूक होती आणि त्यांची ती पहिली निवडणूक होती। त्यामुळे फरक एवढाच आहे की केवळ दाब दडप करून किंवा यंत्रणेचा गैरवापर करून किंवा पैशाचा महापूर करून पाऊस करून हे काही शक्य नसतं। जनतेच्या मनात या ठिकाणी घर करावं लागतं। जनतेच्या कामातून आपल्या कामातून या ठिकाणी दाखवावं लागतं। आणि अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत आणि माझ्या वडिलांचे पुण्याई राहिलेले त्या ठिकाणी। त्यामुळं हे मला सर्व समाज घटकांनी मतदान केलेलं आहे। केवळ एकच विशिष्ट समाजाला सोबत घेऊन आपण कोणतीच निवडणूक विशेषतः थेट नगराध्यक्षाची निवडणूक आपण कधीच जिंकू शकत नाही, हे स्पष्ट मत आहे माझं। आणि हे जे त्यांनी केलेलं आहे चुकीचं जे केलंय ती औषधाची जनता आणि तुम्ही पण जाणता हे सगळं काय झालेलं आहे। निश्चितपणे आता ही जिल्हा परिषद निवडणूक आहे। आम्ही मोठ्या ताकदीनं माझे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आमचे नेते बाबासाहेबजी पाटील साहेब, संजयजी बनसोडे साहेब आणि विक्रमजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात लढत आहोत। निश्चितपणे आम्हाला यश मिळेल याचा मला विश्वास आहे।